मानवता शांततेचा करुणेचा संदेश देणारे महाकारुणिक ताकद भगवान गौतम बुद्ध, या पृथ्वीचा पहिला चक्रवर्ती राजा सम्राट अशोक, या महाराष्ट्राच्या मातीत ज्यांनी मराठी माणसाचं राज्य उभं केलं असे स्वराज्य निर्माते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, समाज क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, ज्यांना जगण्याचा अधिकार नव्हता, ज्यांना समाजात राहण्याचा अधिकार नव्हता, अशा माणसांना जगण्याचा अधिकार दिला, ज्या स्त्रियांना पुरुषाबरोबर खांद्याला खांदा लावून त्यांचे कर्तव्य बजावण्याचा अधिकार दिला, असे राज्यघटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, महान इतिहासकार, प्रज्ञावंत, शीलवंत, महान आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे प्रेत लेकराची उजळणी खांद्यावरी कशी राहिली ती माय, अरे प्रेत लेकराची उजळणी खांद्यावरी कशी राहिली ती माय, साऱ्या जगाच्या पोषण करणार त्या भीम दुधावरची ती साय, कारुण्याचा झरा दीनदलितांची आई माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता अहिल्याबाई होळकर यांच्यासह तमाम महापुरुषांना, युग पुरुषांना, महामातांना मी प्रथमतः वंदन करतो आणि माझ्या भाषणाची सुरुवात करतो. महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. या कार्यक्रमाची अशी भव्य दिव्य उंची बघून मला फक्त दोन ओळी म्हणावे वाटतात की, कोण ते आकाश तू आम्हा नेले कुठे, कोण ते आकाश तू आम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे, या भराऱ्या आमुच्या हे पाखरांची वंदना, भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना, भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना. सन्माननीय विचारमंचावर उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय व्यासपीठ, माझ्या समोर बसलेल्या माझ्या मायबाप बंधू भगिनी, तरुण मित्र मैत्रिणींनो, समस्त भीमोने यांना मी जय देवदास केदारे, तुम्हा सर्वांना माझं क्रांतिकारी स्वाभिमानी निळा भडक जय भीम जय संविधान. मित्रांनो, जय भीम बोलायला कधी लाजायचं नाही, कारण जय भीम म्हणजे फक्त दोन शब्द नाही, तर जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा आदर आहे, जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब स्मरण आहे, जय भीम म्हणजे एक ओळख आहे, जय भीम म्हणजे उत्साह आहे, जय भीम म्हणजे उमंग आहे, जय भीम म्हणजे प्रज्ञाशील करून आहे, जय भीम म्हणजे दया क्षमा शांती आहे. म्हणून जय भीम बोलायला कधी लाजायचं नाही. मित्रांनो, कदाचित माझं चुकत असेल तर बघा, चुकत असेल तर मला सांगा देव कुठे राहतो? देव मंदिरात राहतो. मंदिर कोणाच्या हाताखाली? मंदिर पुजाऱ्याच्या हाताखाली. पुजारी कोणाच्या हाताखाली? पुजारी ट्रस्टीच्या हाताखाली. ट्रस्टी कोणाच्या हाताखाली? ट्रस्टी राज्य सरकारच्या हाताखाली. राज्य सरकार कोणाच्या हाताखाली? राज्य सरकार केंद्र सरकारच्या हाताखाली. केंद्र सरकार कोणाच्या हाताखाली? केंद्र सरकार संसदेच्या हाताखाली. संसद कोणाच्या हाताखाली? संसद राष्ट्रपतीच्या हाताखाली. राष्ट्रपती कोणाच्या हाताखाली? राष्ट्रपती संविधानाच्या हाताखाली. आणि मलाच नाही तर अख्ख्या जगाला दिसतंय, त्या मूर्तीकडे नीट निरखून बघा, संविधान कोणाच्या हातात आहे? भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्म मार्तंडाचा आणि वर्णवर्चस्वाचा कुत्रा फोडून त्याच्या हातातून बाहेर काढणारे वाघ होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दत्तक ज्वालामुखीचे एक प्रकारे ते होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध पुकारलेले युद्ध होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांनी वाचलेले एकदा पुस्तक ते आयुष्यात कधीच विसरत नव्हते, कधीच नाही, चुकूनही नाही. त्यांना जर 10 वर्षापूर्वी वाचलेले एखादं पुस्तक दिलं, त्यांना सांगितलं 355 पानावरचं दुसऱ्या पॅराग्राफ मधलं 4थं वाक्य काय, 10 वर्षानंतर सुद्धा आंबेडकर ते बरोबर सांगायचे. एवढी बुद्धिमत्ता होती. ही काय वरून आली नाही, त्यांना जरा दिलीच असे जास्त नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ही मी स्वतः कमवली. कशी कमवली? माझ्या परिस्थितीतून कमवली. माझ्या वडिलांची आर्थिक स्थिती नव्हती की अशी पुस्तक विकत घ्यावी. त्यावेळी जेव्हा माझ्या हातात एखादं नवीन पुस्तक पडायचं, त्यावेळी मला वाटायचं की मी आज माझ्या हातात हे पुस्तक आहे, उद्या असेल की माहित नाही, त्यामुळे आताच असे वाचू की आयुष्यात वाचायची गरज पडता कामा नये. याला परिस्थितीवर मात करणं म्हणतात. आणि हे मात करणं आम्हाला जमलंय. स्वप्न बघावी, पण मिटल्या डोळ्यांनी नाही तर उघड्या डोळ्यांनी बघावी. कारण मिटल्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्न ही गायब होतात आणि उघड्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्न झोपही गायब करतात. हे महत्वाचे आहे. अंतदीप भव अशा प्रज्ञेच्या महासूर्याला, ज्ञानाच्या आतंक सागराला पुन्हा एकदा अभिवादन करतो. जाताना मी एकच सांगेन, माझ्या आडनावात मध्ये माझी जात शोधू नका. कारण कवी गझलकार म्हणतात, जातीत माझ्या तू घेणार नोंद माझी, जातीत माझ्या तू घेणार नोंद माझी, डोक्यात भीम माझ्या रक्तात रे शिवाजी, डोक्यात भीम माझ्या रक्तात रे शिवाजी. तुम्ही एवढ्या प्रेमळपणाने मला ऐकून घेतलं, तुमचे आभार मानतो आणि माझ्या शब्दाला इथे विराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम जय संविधान.